माझी कॅट घरातून पळून जाते. हा बऱ्याच कॅट पॅरेंट्सचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की हे एक 100% नॅचरल बिहेवियर आहे. कॅट्स ॲज अ प्रेडेटर, त्यांना जर कुठला सेन्स ऑफ थ्रेट किंवा इनसिक्युरिटी किंवा असा धोका निर्माण झालेला दिसला तर त्यांच्या डोक्यात फक्त पळणे हाच एक ऑप्शन असतो. अशा केसेसमध्ये तुमच्या घराचं एन्व्हायरमेंट कसं आहे हे खूप मॅटर करतं. तुमच्या घराचं एन्व्हायरमेंट सिक्युअर आहे का? तुमच्या कॅटला ते सिक्युअर वाटतं का? कारण कॅट्स आर इंडिपेंडेंट. त्यांना तुम्ही घरात कसं एन्व्हायरमेंट देतात त्याप्रमाणे त्यांचं बिहेवियर चेंज होतं. कॅट्सचं बिहेवियर तुम्ही जज करणं खूप अवघड आहे. त्याकरता तुम्ही त्यांच्यासाठी एक सेफ स्पेस तयार करणं गरजेचं आहे. रिसेंटली जर तुम्ही घर शिफ्ट केलं असेल किंवा नवीन घरी गेला असेल आणि ते वातावरण त्या कॅटसाठी नवीन असेल तर डेफिनेटली हे बिहेवियर वाढू शकतं. अशा केसेसमध्ये तुम्ही कॅट ट्रॉटर्सचा वापर करू शकता, ज्यामध्ये तुम्ही कॅट्सला एक सेफ स्पेस प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करताय. दुसरं, तुम्ही तुमच्या घरामध्ये कॅट प्रूफ करून घेणं गरजेचं आहे, जसं की तुमच्या बाल्कनीज किंवा तुमच्या हाय रायझिंग बिल्डिंग मधले फ्लॅट्स की ज्याच्यामधून कॅट्स जम्प करून बाहेर जाऊ शकतात, किंवा दरवाजा ओपन करताना तुम्ही घेण्याची काळजी ही खूप गरजेची आहे. त्यामुळे कॅट पॅरेंट्सनी नक्की हा सल्ला ऐका आणि जे कॅट पॅरेंट्स आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा.